नमस्कार. योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 2026 मे महिन्याची VHNCची बैठक बघणार आहोत. आणि विषय घेतला आहे कचरा व्यवस्थापन. कचरा व्यवस्थापन म्हणजे काय? घर, शाळा किंवा गावातून निघणारा कचरा योग्य पद्धतीने विभाजन, साठवण आणि विल्हेवाट लावणे याला कचरा व्यवस्थापन म्हणतात. कचऱ्याचे प्रकार आहेत ते एकूण 3 आहेत. पहिला ओला कचरा, दुसरं सुका कचरा आणि तिसरा घातक कचरा. पहिला ओला कचरा. ओला कचरा असतो त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात? पहिलं उरलेलं अन्न, दुसरं फळभाज्यांचे साले, या गोष्टी आहेत त्या ओल्या कचऱ्यामध्ये येतात. आणि या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवता येते. आणि दुसरा आहे तो सुका कचरा. सुका कचरा आहे त्यामध्ये प्लॅस्टिक, कागद, बाटल्या या गोष्टी येतात आणि त्या प्लॅस्टिक किंवा कागदपासून रिसायकल करता येते. रिसायकल म्हणजे प्लॅस्टिक किंवा बाटल्या या गोष्टी असतात जे आपण टाकून देतो, त्यापासून ते अजून काही दुसऱ्या नवीन वस्तू तयार करतात. आणि तिसरं घातक कचरा. घातक कचरा म्हणजे काच, ब्लेड, सॅनिटरी पॅड, औषधांचे अवशेष ह्या आहेत त्या सगळ्या घातक आहेत. आपल्या हाताला लागेल किंवा आपल्याला इन्फेक्शन होतील अशा गोष्टी आहेत. ह्या गोष्टी आहेत त्या आपल्या शरीराला इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला हॉस्पिटलमध्ये मिळतात बघायला. आणि त्या ठिकाणी त्या वस्तू टाकण्यासाठी ब्लॅक कलरची डस्टबिन किंवा पिशवी असते, रेड कलरची असते, म्हणजे त्या कलर वाईज असतात. आणि त्यांची विल्हेवाट आहे ती त्याच ठिकाणी खड्ड्यामध्ये पूर्ण विल्हेवाट लावली जाते. म्हणजे ते वेगळ्या करतात त्या गोष्टी आणि त्याची सुरक्षित ठिकाणी विल्हेवाट लावली जाते. आणि आपल्या ग्रामपंचायतमध्ये ओला कचरा आणि सुका कचरा टाकण्यासाठी 2 कचराकुंडी किंवा डस्टबिन म्हणता येईल ह्या प्रत्येक घरात दिलेल्या आहेत. ओला कचराकुंडीत टाकायचा आणि सुका कचराकुंडीत टाकायचा आहे. कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व. त्याचे आता महत्त्व बघूया. पहिलं, आजार कमी होतात. डेंग्यू, मलेरिया, जुलाब आजार कमी होतात म्हणजे कचऱ्यामध्ये आपल्याला डेंग्यू, मलेरिया आणि जुलाब ह्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आपल्या कचरा ज्या ठिकाणी साठवतो त्या ठिकाणी विविध प्रकारचे मच्छर असतात किंवा साठलेल्या पाण्यामध्ये अंडी तयार करतात. त्यापासून आपल्याला खूप प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी आहेत स्वच्छता आपल्या गावात ठेवलीच पाहिजे. गाव स्वच्छ आणि सुंदर राहते. आपण कचऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित केल्याने गाव स्वच्छ आणि सुंदर राहते. आणि तिसरं, पर्यावरण संरक्षण होते, म्हणजे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. दुर्गंधी व प्रदूषण कमी होते. प्रदूषण म्हणजेच आपलं कचरा जाळल्यानंतर त्याचं धुराचं प्रमाण वाढतं. पण आपण आठवड्यातनं एकदाच कचरा जाळला पाहिजे जेणेकरून त्याचं प्रदूषण वाढणार नाही. त्या कचऱ्याचं दुर्गंधी वाससुद्धा येतोय. आपण त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे. आपल्या गाव पातळीवर जे काही कचरा वगैरे आहे त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे. अशाने त्या ठिकाणी त्या VHNCच्या बैठकीमध्ये आपल्याला सगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. आणि इथे पहिलं, कचरा गोळा करण्यासाठी ठरलेली जागा. आपल्या गावामध्ये एखादा ठिकाण ठरवायचं ज्या ठिकाणी कचरा गोळा करायचा. आणि नियमित कचरा संकलन व्यवस्थापन म्हणजे वेगवेगळा कचरा करायचा. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा. सुका कचरा तो जाळायचा आणि ओला कचरा आहे तो आपण त्यावर म्हणजे वेगळ्या प्रकारची व्यवस्था करायची. त्यापासून खत किंवा कंपोस्ट खत तयार करता येतो.
नाल्या व रस्ते स्वच्छ ठेवणे. आपले जे आजूबाजूचे रस्ते असतात, आपल्या घराच्या बाजूचे गटार नाल्या त्या स्वच्छ ठेवल्या पाहिजे. ती आपली जबाबदारी असते. जेणेकरून ते नाल्यामध्ये मच्छर, डेंगू, अंडी वगैरे तयार करणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि प्रत्येक घरात ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करणे. म्हणजे मगाशी सांगितलं तसं 2 कचराकुंडी असाव्यात, जेणेकरून ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा टाकायचा असतो. स्वच्छता ठेवणे म्हणजे आजार टाळणे. स्वच्छता ठेवणे म्हणजे आजार आपल्याला होत नाही, रोगराईपासून आपण वाचतो. डास नियंत्रणासाठी कचरा व पाणी साचू देऊ नका, म्हणजे जेणेकरून ते मच्छर अंडी तयार करणार नाही. पाणी साचलेल्या भांडं असेल किंवा फुटकं टब, टायर जे काय असेल ते व्यवस्थित विल्हेवाट लावायची आहे. गावात स्वच्छता मोहीम राबवणे. आपण स्वच्छता मोहीम आपण राबवतच असतो, पण त्या व्यतिरिक्त त्या गावातल्या लोकांना आपण माहिती देऊ शकतो. स्वच्छ गाव, निरोगी जीवन, योग्य कचरा व्यवस्थापन हीच गरज. VHNCची बैठक आहे, त्याच्यामध्ये आपण विषय घेतला होता कचरा व्यवस्थापन. त्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात अशी माहिती सांगितलेली आहे. तुम्ही तुमच्या गावातल्या लोकांना अजून चांगल्या प्रकारे माहिती सांगू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. आणि मी असे दर महिन्याला व्हिडिओ पाठवत असते, त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.